पुढील होणारा सामना खामगाव भिकू वर्सेस पुरार. पुढील होणारा सामना खामगाव भिकू वर्सेस पुरार, मोरोने वर्सेस चांदोरे गवळवाडी. पुढील होणारे सामने खामगाव भिकू वर्सेस पुरार, मोरवणे वर्सेस चांदोरे गवळवाडी. खामगाव संघाने आपले मात्र फलंदाज पाठवायचे आहेत. सूरज एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खामगाव संघाचा हा स्टार. खामगाव संघाचा एक प्रतिनिधी गरजेचा आहे. खामगाव शैलेश, टीमला विनंती असेल एक प्रतिनिधी पाठवा. मागच्या सामन्याचा सामनावीर ठरला आहे तो गणेश खेडेकर. सुंदर अशी फटकेबाजी तसेच सुंदर अशी गोलंदाजी त्यांनी केली होती, त्याच्यामुळे त्याला मागच्या सामन्याचं सामनावीर म्हणून घोषित केलेलं आहे. मी पंचांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर सामने सुरू करावे. सूरज आणि मितेश मात्र आपण पाहतोय स्ट्राईक साठी आलेले हे दोन ओपनिंग पेअर खामगाव शैलेश या संघाकडून. दारोमदार असेल खरं तर संघाची चांगली खेळी करायची असेल तर मात्र सूरजचं टिकून राहणं आणि सूरजचं खेळणं खूप महत्त्वाचं असेल. आपण पाहत आलोय प्रत्येक वेळेला आपल्या संघासाठी अष्टपैलू भूमिका पार पाडत असताना त्याला कितीतरी विजयाला मात्र गवसणी घालत असताना त्याच्या फलंदाजीने यश बॉलिंग मार्कवर सुरेख चेंडू कमी उसळी घेणारा धाव घेण्याचा प्रयत्न होता खरं तर मितेश याचा, परंतु नकार दिलाय तो म्हणजे सूरज याने. स्वतःच्या बॅटिंगवर मात्र विश्वास दाखवत असताना बॅटर आपण पाहतोय तो म्हणजे सूरज. सूरज गायकर खामगाव संघाचा स्टार ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. वाह, काय सुरेख चेंडू हाताळणी होती, परंतु पंच दंडित करतायत. इट्स अ वाईड. जमिनीला समांतर हात दाखवत असताना इशारा करतायत आणि गोलंदाजाला दंडित करत असताना मात्र आता धावांचा श्री गणेशा होतोय तो म्हणजे खामगाव शैलेश या संघाचा. एक चेंडू आणि एक धाव. प्रत्येकदा काहीच अडथळा येतोय तो रनिंग मध्ये. गोलंदाज काहीच अडखळत असताना आपण पाहतोय. यश पुन्हा एकदा सज्ज. सूरज साठी सुरेख फटका आला तसाच पाठवून दिला आणि पॅव्हेलियनला सलामी देणारा हा पहिला खणखणीत आणि दणदणीत षटकार. ब्रॉट टू यू बाय वाघजाई माता चषक 2025 षटकार. पुढील होणारे सामने आहेत ते अप्रतिम. ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो, ज्या फलंदाजीच्या जोरावर आपलं नाव बनवलंय तो सूरज आता मात्र आपल्या फलंदाजीतला दमखम दाखवत असताना यशवर करतोय हल्ला बॉल. आता मात्र चेंडू उंच हवेत गेलाय. स्वतः यश बॉल खाली आणि हा जीवदान भूदान होते ती कॅच आणि हा जीवदान महागात पडू शकतो. झेल कुणाचा सोडलाय तर जो इनफॉर्म बॅट्समन आहे, स्टार खेळाडू आहे खामगाव शैलेश या संघाचा, सूरजला मिळतंय हे जीवदान. आणि हे जीवदान मात्र आता किती फायद्याचं ठरेल खामगाव संघासाठी आणि किती धोक्याचं ठरेल गोनसे निवाची वाडी संघासाठी हे पाहण्याला एक असेल. 8 धाव पळकाव लागलेल्या आहेत आतापर्यंत. 3 चेंडूंचा खेळ झालेला आपण पाहतोय. यश एक मोठा चान्स मात्र गमावलेला आपल्याला पाहायला मिळतंय. सुंदर सेवडाईचा फटका. तिथे मात्र फिल्डर सज्ज आहेत, फील्ड करून थ्रो करतात, परंतु एक धाव घेण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे मितेश. आता मात्र आपली भूमिका चोखपणे पार पाडत असताना आपण पाहतोय कुठेतरी जास्तीत जास्त स्ट्राईकला सूरजला ठेवण्याचा मानस आणि त्यात यशस्वी होताना पाहतोय मितेश. आपली भूमिका चांगल्या प्रकारे निभवत असताना सूरजच्या सोबतीने परत एकदा अपील करत असताना सुरेख चेंडूची हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. यश सुरेख गोलंदाजी
अटॅक झाला होता, एक षटकार आला होता, तदनंतर मात्र प्रत्युत्तर देताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे यश. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या आहे 9. सुरेख फटका तिथे फिल्डर आहे, सुरेख क्षेत्ररक्षण, रनआउटचा मौका अपील करतात परंतु पंच दाद देत नाहीये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 10. बिनबाद 10 धावा, ज्यात आपल्याला एक पाहायला मिळाला उत्तुंग षटकार सूरज गायकर याच्या बॅट मधून. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं की 2 संथ गतीने षटक खेळल्यानंतर मात्र हल्लाबॉल केला तो गणेश याने आणि धावसंख्या नेऊन ठेवली ती 40च्या घरात. आणि त्याच्याच दबावाखाली कुठेतरी पांगळोळी संघ मात्र आपल्या फलंदाजीमध्ये कुठेतरी कमी पडला आणि सामना विजयी झाला तो घोडेगुम संघ. त्याच सामन्याची पुनरावृत्ती करण्याचा मात्र माणूस असेल तो सूरज गायकर याचा. जोपर्यंत सूरज क्रीजवर आहे, खरं तर चान्स बनला होता पहिल्या षटकात परंतु यश याने मात्र तो गमावला. बॉलर्स नेम निनाद. निनाद आलाय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन. मारा करे सूरजसाठी. वाह, या गोलंदाजीची कुठेतरी गरज असेल. सूरजला तर शांत ठेवायचं असेल तर मात्र गुडलेनचा मारा करणं गरजेचं असेल आणि निनाद मात्र एक युवा खेळाडू घोनसे निवाची वाडी या संघाचं नेतृत्व करत असताना मात्र गोलंदाजीसाठी पाचारण करण्यात आला आणि तेवढासा सुरेख पहिला चेंडू मात्र हाताळताना आपण पाहतोय निनाद याला. दुसरा चेंडू आणि त्याचा खरपूस समाचार करतोय. स्टेट डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय सीमा रेषा पार. ब्रँडेड सूरज गायकर षटकार. या चेंडूला कुठेतरी रोखावं लागेल कारण सूरज गायकर हा ताकदवर खेळाडू म्हणून गिनला जातो आणि त्याच्या रडार मध्ये एकदा की चेंडू आला तर त्याचा मात्र समाचार घेतल्याशिवाय तो सोडत नाही आणि याच फलंदाजीसाठी ओळखला जातो. मात्र आता आपल्या फलंदाजी चमक दाखवत असताना लेग ग्लान्स करतोय. फाईन लेगच्या दिशेने तिथे फिल्डर आहे. एक धाव घेण्यात यशस्वी, दुसऱ्याचा प्रयत्न दुसरा सुद्धा यशस्वी होतोय आणि सूरज आपली स्ट्राईक ठेवण्यात यशस्वी. धावसंख्या झाली आहे ती 18. बिनबाद 18 धावा. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सूरज जोपर्यंत बॅटिंग क्रीजवर आहे तोपर्यंत मात्र जास्तीत जास्त धावा काढण्याचा योग असेल तो म्हणजे खामगाव शैलेश या संघासाठी. सूरजचं पिचवर राहणं खूप गरजेचं आहे. आतापर्यंत 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले त्याच्या बॅटमधून. आता दबाव पाहायला मिळतोय निनाद वरती. कुठेतरी हल्लाबोल झाला आणि त्या दबावाखातीर मात्र पंच दंडित करतायत. अवांतर चेंडू घोषित करतायत. ऑफ साइडला मारा करायचा होता परंतु लाईन मिस करतोय तो म्हणजे निनाद आणि दबाव आपल्याला साफ पाहायला मिळतोय. 19 धाव पळकावं लागलेले आहेत. परत एकदा सुरेख फटका. तिथे मात्र गॅप मध्ये चाललाय चेंडू. दान 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 करत चेंडू सीमारेषा पार आणि हा खणखणीत आणि दणदणीत येतोय चौकार. काय अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते सूरजच्या बॅट मधून. आता मात्र त्याने आपले हात खोललेले आपल्याला पाहायला मिळतं. हल्ला बोल हा एकच मंत्र घेऊन तो मात्र आता मैदानात दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि धावसंख्या झाली आहे ती 23. फक्त 1 धाव आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळते ती मितेशच्या बॅट मधून परंतु सगळा धावांचा डोंगर जर कोणी उभा केला असेल तो मात्र सूरजने. सुरेख चेंडूची हाताळणी अपील करतायत परंतु पंच दाद देत नाहीयेत. शांत ठेवण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे निनाद. 1 षटकार आणि 1 चौकार आलाय त्याच्या या षटकामध्ये. सूरजचा अजूनही मानस असेल, अजूनही मोठा फटका घ्यायचा. 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. सुरेख फटका इनसाइड आउटचा. कव्हरच्या दिशेने जाणारा हा दणदणीत. 2 धावा 3 धावांवर समाधान मानावं लागेल ते सूरज याला. जमेची बाजू ही असेल. खरं तर अडथळा आहे ग्राउंड मध्ये. चौकार जाणारा थांबलाय आणि त्या योगे मात्र 3 धावावर समाधान मानावं लागते. धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 26 धावा. जमेची बाजू ही असेल. अजूनपर्यंत विकेट मात्र गमावलेला नाही आणि शेवटच्या षटकासाठी स्ट्राईकला असेल तो म्हणजे स्वतः सूरज.
26 धावांमधल्या मात्र वैयक्तिक 23 धावा केलेल्या आहेत त्या सूरज याने आणि शेवटच्या 6 चेंडूंचा मात्र समाचार घेण्याचा प्रयत्न असेल, जास्तीत जास्त आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे सूरज याचा. सांघिक धाव आपण जर पाहिल्या तर 26 आणि त्यातील 23 धावा मात्र एकट्या सूरजच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. मितेश फक्त स्ट्राईक देण्यासाठी आलाय की काय असं वाटतंय, कारण आतापर्यंत फक्त त्याने 1 धाव केलेली आहे, ज्यात सूरजच्या या इनिंग मध्ये 2 उत्तुंग षटकार आणि 1 खणखणीत चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 26 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. 40 धावांचा आजचा जो विक्रम आहे तो मोडणार का खामगाव शैलेश हा संघ पाहण्यालायक असेल. प्रणय गोलंदाजी मार्कवर निर्वाणीचा षटक घेऊन दाखल झालाय. वाह सुरेखा फिरकी गोलंदाज, काय हाताळणी केली आहे चेंडूची आणि सूरजला शांत ठेवले. खरं तर चकवलं म्हणू शकतो आपण, कुठला समजलेला न समजलेला चेंडू वाट बघत राहिला, परंतु समोरून मात्र उसळी घेणारा फिरकी घेणारा चेंडू आपण पाहतोय प्रणयच्या गोलंदाजीवर. सुरेख गोलंदाजी, शेवटचा षटक आणि पाचारण मला का करण्यात आलं, माझ्या संघाकडून मला काय भूमिका दिली ते मात्र इथे दाखवत असताना प्रणय हे चेंडू टाकावे लागतील, कारण समोर बाहुबली ऑफ खामगाव सूरज आहे मैदानात दाखल. आतापर्यंत 23 धावा त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. 5 चेंडू शिल्लक. खामगाव भिकू आणि पुरार या संघाला मी विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यायचं आहे. खामगाव भिकू आणि पुरार या संघाला मी विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यायचं आहे. पुढील होणारा सामना आहे तो खामगाव वर्सेस पुरार आणि त्या पुढील होणारा सामना आहे तो मोरवणे वर्सेस चांदोरे गवळवाडी. 2 बॅक टू बॅक डॉट चेंडू सूरजला शांत करण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे प्रणय. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. आता हा मात्र चुकीचा चेंडू, फुल टॉस आणि फुल टोल वसूल करतोय तो म्हणजे मॅन इन फॉर्म, मॅन ऑन फायर सूरज गायकर. षटकार. पुढील होणारा सामना आहे तो खामगाव वर्सेस पुरार. मी विनंती करतो की त्यांनी टॉस साठी यायचं आहे. खामगाव संघ आणि पुरार संघ दोन्ही सामन्यांच्या मधल्या इनिंग मध्ये टॉस होणार आहे, ही त्यांना मी विनंती आहे. 3 चेंडू आणि 32 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. सूरजच्या बॅट मधून निघालेला हा तिसरा खणखणीत षटकार, परत एकदा फिरून मारण्याचा मानस, परंतु चांगला चेंडू हाताळणे आपण पाहतोय. काहीसा मिस शॉट पाहायला मिळतोय तो म्हणजे सूरज कडून, परंतु स्ट्राईक आपल्या स्वतःकडे ठेवण्यात यशस्वी होते का तर हो, परंतु विकेट गहाळ होते ती म्हणजे मितेशची. पहिला मोठा हादरा बसतोय तो म्हणजे खामगाव गवळवाडी या संघाला. धावसंख्या आहे ती 1 बाद 33 धावा आणि आता मात्र फलंदाजीसाठी दाखल होतोय मैदानात तो म्हणजे शैलेश. पुढील होणाऱ्या टॉस साठी मी संतोष गुणाजी लाड यांना मी विनंती करतो की त्यांनी टॉस करायचा आहे. थोड्याच वेळात टॉस होणार आहे. दोन्ही सुरू असणाऱ्या सामन्याच्या दोन्ही इनिंग मधील जोरदार अशी फटकेबाजी होत आहे ती सूरज यांच्याकडून. एकोणचाळीस धावा आणि हा येणारा चौथा दणदणीत षटकार आपण पाहतो सूरजच्या बॅट मधून. 1 बॉल अजूनही शिल्लक आहे. आजच्या उच्चांकाचा रेकॉर्ड मोडणार का? दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या सामन्यात आपण पाहिले 40 धावा आणि आता मात्र 39 धावा धावपळकावर लावलेल्या आहेत त्या म्हणजे खामगाव शैलेश या संघाने. आणि हा काहीसा चौथा रन घेण्याचा प्रयत्न, पंच आकाशाकडे बोट दाखवत असताना मात्र बाद घोषित करतात सूरज याला. 39 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत आणि 40 धावांचा आव्हान असेल ते म्हणजे गोनसे निवाची वाडी या संघासमोर. सतरा चेंडू आणि 36 धावांची धमाकेदार खेळी केली आहे ती म्हणजे सूरज याने, ज्यात
आपण पाहतो 4 उत्तुंग असे षटकार आणि एक चौकार मात्र त्याने खेचून आणलेला ऑलराऊंडर खेळाडू खामगाव शैलेश या संघाचा सूरज गायकर. खामगाव संघाला आणि पुरार संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतो की त्यांनी टॉससाठी इथे यायचं आहे. सर्व संघांना विनंती आहे, सर्व संघ कर्णधारांना विनंती असेल की आपल्या इनिंग ब्रेक मध्ये मात्र टॉस होणार आहे. आपलं जसं नाव घेतलं जाईल मात्र आपण टॉस साठी यायचं आहे मित्रांनो. जास्त वेळ वाया घालू नका. इनिंग ब्रेक मध्ये आपलं टॉस होणं गरजेचं आहे, याची नोंद मात्र सर्व कर्णधारांनी घ्यायची. खामगाव संघाला विनंती आहे त्यांनी आपले खेळाडू लवकरात लवकर क्षेत्ररक्षणासाठी पाठवायचे आहेत. मी खामगाव संघाचा कर्णधार भिकू आणि पुरार संघाचा कर्णधार याला विनंती करतो की त्यांनी टॉससाठी यायसाठी आहे. वाघजाई माता क्रिकेट संघ लेप गौलवाडी पहिल्यांदाच मात्र यूट्यूब लाईव्हचे हे सामने आपल्या समोर त्यांनी दाखल केलेले आहेत. हा पहिला प्रयत्न, जरी संघ छोटा असला, गाव छोटा असला, परंतु आमची इच्छाशक्ती मोठी आणि आमचे क्रिकेटचे लेणं मोठं आहे. आम्हाला सुद्धा चांगलं आयोजन करता येतं, याचं मूर्तिमंत उदाहरण आता आपल्या समोर दाखल करतायत ते म्हणजे लेप गौलवाडी हा संघ एक प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नांना तुम्ही टीम टाकून मात्र सपोर्ट केलेला आहे. तसंच दिवसभरात आम्हाला सहकार्य करून मात्र आमचे सामने चांगले कसे होतील, आपले सामने चांगले कसे होतील यासाठी मात्र सगळ्यांनी प्रयत्नशील राहूया. मान्यवरांची मांदियाळी आपण पाहतोय पॅव्हेलियन मध्ये आज दिवसभरात मात्र आपल्याला पाहायला मिळणार, कारण हा सोहळा गावाचा आहे, फक्त क्रिकेटचा नाही तर गावचा सोहळा यूट्यूब लाईव्ह वरती मात्र आज साजरा होतोय. गुढीपाडवाच्या या पावन दिवशी आपण पाहतोय वाघजाई माता क्रिकेट संघ लेप गौलवाडी आयोजित वाघजाई माता चषक 2025 यूट्यूब लाईव्हचं हे पहिलं वर्ष. तुषार लाड यांना मी विनंती करतो की त्यांनी खाली इथे मंचाच्या इथे जायचं आहे. तुषार लाड या मैदानाचे मालक, या ग्राउंडचे सहकारी आणि ग्राउंड ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं ते हितेश वर्तक यांचं इथे आगमन झालेलं आहे. गावचे सचिव तुषार लाड हे त्यांना पुष्पगुच्छ देऊन आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचं गावातर्फे सहर्ष स्वागत करीत आहेत. पंचांना विनंती असेल अंपायर्स थोड़ा फास्ट कीजिए प्लीज. सचिव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानचिन्ह देऊन सुद्धा त्यांचं स्वागत करावं. आम्हाला इथे ग्राउंड उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. मितेश ज्याला आपण पाहिलं होतं, संघाला मी विनंती करतो की त्यांनी कर्णधाराला मंचावर इथे पाठवायचं आहे, नाहीतर पुरार संघाला विनंती करतो की त्यांनी कृपया करून लवकरात लवकर. खामगावचा कर्णधार इथे आलेला आहे. आपल्या नियमाप्रमाणे टॉस हे दोन्ही इनिंगच्या मध्ये होईल, तर मी त्यांना विनंती करतो की तुमचा होणारा सामना पुढील सामना आहे, त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर आपल्या कर्णधाराला मंचाच्या इथे पाठवावे. 40 धावांचं आव्हान आणि ते पार पाडण्यासाठी आलेले आहेत, दाखल झालेले आहेत मैदानात सूरज आणि यश. ज्या यशने मात्र पहिला षटक हाताळला होता आणि तोच यश मात्र आता दाखल झालाय फलंदाजीसाठी.
अष्टपैलूची कामगिरी निभावत असताना आपल्या संघासाठी आव्हान तसं मोठं आहे म्हणावं लागेल. सूरजचा धमाका आणि 40 धावांचं मात्र आव्हान समोर ठेवलेलं आहे. 36 धावांची वैयक्तिक खेळी, त्या 39 धावांमधील मात्र 36 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या सूरजच्या बॅटमधून, ज्याच्या बॅटमधून 4 खणखणीत आणि दणदणीत षटकार आणि एकच सुरेख असा चौकार पाहायला मिळाला. मितेश सुरेख बॉलिंग ॲक्शन, परंतु त्यावढ्याच पद्धतीने चांगला कट करतोय स्क्वेअर ड्राईव्हच्या रूपात. एक धाव घेण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे यश. पुरार संघाच्या कर्णधाराला विनंती करतो की त्यांनी कृपया करून लवकरात लवकर मंचाजवळ आपल्या कर्णधाराला पाठवायचं आहे. टॉस होणार आहे, आपल्याला सामने वेळेत पूर्ण करायचे आहेत. तुमचं सहकार्य खूप मोलाचं आणि आवश्यक आहे. दोन चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत पाहतोय आपण. काहीशी संत सुरुवात म्हणावी लागेल, परंतु ही वादळापूर्वाची शांतता असेल का हे पाहण्यालायक असेल. हा चेंडू उंच हवेत गेलाय, स्वतः सूरज मात्र ट्राय करतोय आणि हा झेल होतोय. भूदान सूरजला मात्र जीवदान देतोय. अशा प्रकारे 2 धावेने धावसंख्येत भर पडतीये. धावसंख्या होतीये ती 4. तीन चेंडू आणि 4 धावा धावफळकावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. मोठ्या फटक्यांची खरं तर गरज असेल, अटॅक करावा लागेल, कारण 40 धावांचं आव्हान आहे. सूरज मात्र प्रयत्नशील आहे. पुढील चेंडू इनसाइड आउटचा सुरेख फटका. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने, दणदण करत एका टप्पा चेंडू फरार, सीमा रेषा पार. चौकार पहिला येतोय दणदणीत आणि खणखणीत चौकार गोंसे निवाचीवाडी या संघाकडून आणि सूरजच्या बॅट मधून. या मोठ्या फटक्यांची खरं तर गरज असणार आहे, कारण 40 धावांचं आव्हान जर पेळायचं असेल तर मात्र मोठे फटके गरजेचे असतील. आणि सूरज मात्र ती भूमिका पार पाडत असताना, कारण एक वादळ आलं होतं सूरज नावाचं खामगाव शैलेश या संघाकडून आणि आता मात्र घोणसे निवाचीवाडी या संघाकडून या सूरजला मात्र तळपावं लागेल आणि आपल्या संघाला जर विजय करायचा असेल तर मात्र तशी फलंदाजी करावी लागेल. आणि त्याची मात्र आता सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या आहे 8 धावा, 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आतापर्यंत. सुरेख फलंदाजी पाहतोय आपण. आणि हा अशा प्रकारे काही मिसअंडरस्टँडिंग आणि गडी बाद होते. मोठा झटका सूरजच्या स्वरूपात, रनआउटच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हेलियन जावं लागतंय. ते म्हणजे सूरज याला 13 धावेंची सरासरी मात्र राखायची होती, त्या 8 धावा आल्या होत्या, परंतु हा मात्र बाद होतोय तो म्हणजे सूरज. आणि मोठा हादरा, मोठा झटका बसतोय तो म्हणजे घोणसे निवाचीवाडी या संघाला. कारण यशचा कोणताही विचार नव्हता रन घ्यायचा, परंतु सूरजने आपली क्रीज सोडली होती आणि त्यात कुठेतरी मात्र आपला विकेट गमावलाय तो म्हणजे सूरज याने. आणि फलंदाजी मार्कवर दाखल झालाय तो म्हणजे निनाद. सूरजची जागा घेण्यासाठी मात्र दाखल. पुढील होणारा सामना आहे तो खामगाव वर्सेस पुरार. हात वरती ठेवा, तो बोलते. पुरार संघाकडून छापा आणि पुरार संघ टॉस विन झालेला आहे. बॅट फर्स्ट. पुरार संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. किती धावापर्यंत पुरार संघ मजल मारेल? 40 ते 45 धावांचं आव्हान ठेवण्याचं टार्गेट असेल आमचं. पुरार संघाकडून 40 ते 45 जोरदार अशी फटकेबाजी करणारे मागच्या सामन्यात त्यांनी समाजाच्या ऑलरेडी दाखवलेलं आहे त्यांच्या बॅटिंगचं कौशल्य. खामगाव संघाकडून मी विनंती करतो की त्याने आपले 2 शब्द आणि फिल्डिंग आम्ही 30 ते 35 रनापर्यंत थांबवू शकतो. ठीक आहे. पुढील होणारा सामना आहे तो पुरार वर्सेस खामगाव.
चंदू कांबळे याला मी विनंती करतो की त्यांनी वाघजाई माता चषक सन्मान चिन्ह द्यायचं आहे. पुरार संघाचा करणार अजय याला मी विनंती करतो की तिकडे पुढे सन्मान चिन्ह आपलं घ्यावं. यूट्यूब लाईव्ह मी त्याला विनंती करतो की जरा त्यांनी कॅमेरा इकडे करावा. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 10. 1 बाद 10 धावा. तसेच खामगाव संघाचा कर्णधार भिकू यांना मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा वाघजाई माता चषक याचा सन्मान चिन्ह स्वीकारावं. त्यांनी या स्पर्धेत आणि भाग घेतला याच्याबद्दल धन्यवाद. तसेच खामगाव संघाला सुद्धा सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. संकेत एक युवा गोलंदाज खामगाव शैलेश या संघाकडून अक्षरशः एका युवा तेज तर्रार अशा गोलंदाजावर भरोसा ठेवला आहे तो म्हणजे खामगाव शैलेश या संघाने पहिल्याच चेंडूवर मात्र 1 धाव घेण्यात यशस्वी होतोय तो म्हणजे निनाद. आतापर्यंत 2 धावा ज्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. संत सुरुवात म्हणावी लागेल. 13ची सरासरी राखायची होती परंतु एक मोठा विकेट सूरजच्या स्वरूपात रनआउटच्या स्वरूपात मात्र माघारी परतलाय. आता मात्र जिम्मेदारी असेल आणि भूमिका पार पाडावी लागेल. महत्वाची ती म्हणजे यश आणि निनाद यांना 40 धावांचं आव्हान. सुरेख फटका डीप मिड विकेटच्या दिशेने आणि तिथे होत आहे गचाळ क्षेत्ररक्षण आणि हा चेंडू होत आहे फारसी मारेशा पार चौकार. यशच्या बॅट मधून येणारा हा धमाका या फलंदाजीची गरज असेल कारण कुठेतरी एक चूक झाली होती आणि सूरजला माघारी परतावं लागलं होतं आणि त्याची कमी मात्र आता पुरी करावी लागेल. त्याची पूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल ती यश आणि तेच मात्र करत असताना आपण पाहतोय. धावसंख्या होती ती म्हणजे 1 बाद 15 धावा आणि अजूनही गरज असेल ती म्हणजे 25 धावांची. 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता असेल ती म्हणजे गोंसे निमाची वाडी या संघाला आणि एक ताकद आणि बाहुबली फलंदाज यश मात्र मैदानात आपण पाहतोय. संकेतवर हल्लाबोल करत असताना गॅप मध्ये आहे चेंडू तिथे फिल्डर सज्ज काऊ कॉर्नरच्या दिशेने जाणारा हा चेंडू आणि तेवढ्या सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. ओमकार कडून एका धावेवर समाधान मानावं लागेल ते म्हणजे यश याला. पहिल्या या अगोदरच्या चेंडूत मात्र चौकार आला होता. माणस तर होता मोठा फटका मारण्याचा परंतु तेवढा ताकद देऊ शकला नाही आणि त्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. संकेत बाउन्स बॅक करत असताना पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र कुठेतरी आपली गोलंदाजीची धार दाखवत असा आणि हा अवांतर चेंडू घोषित करतायत. वाईट +2 अशा नशिबाच्या धावा मिळत आहेत त्या म्हणजे घोंसे निवाची वाडी या संघाला. धावसंख्या झाली आहे ती 19. आता मात्र कुठेतरी चुकबुल होतीये ती म्हणजे संकेत कडून आतापर्यंत सुरेख गोलंदाजी हाताळली होती परंतु काहीसं एक्स्ट्रा काहीतरी करण्याच्या नादात आता मात्र अवांतर +2 अशा 3 धावा मात्र बक्षीस रूपात देतोय तो म्हणजे खामगाव घोंसे निवाची वाडी या संघाला. 19 धावा धावपळकावर लागलेल्या आहेत. 21 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 21 धावा. परत एकदा लाईन आणि लेंथ मिस करतोय. कुठेतरी दबाव पाहायला मिळतोय. विश्वास दाखवला होता कर्णधाराने. आतापर्यंत सुरेख गोलंदाजीची हाताळणी केली होती संकेत याने परंतु आता जर हे 2 चेंडू पाहिले तर मात्र कुठेतरी भरकटल्या स्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे संकेत. याची अपेक्षा नसेल खरं तर शैलेश आता काहीतरी कानमंत्र देत असताना आपल्या या युवा स्टार गोलंदाजाला आणि खरोखरच गरज असते कधी कधी प्लेयरला समजून सांगण्याची आणि ती भूमिका मात्र चोखपणे पार पाडत असताना शैलेश स्वतः कर्णधार. धावसंख्या झाली आहे ती 20 आणि आता गरज असेल ती 9 चेंडू आणि 20 धावांची. हो सुरेख चेंडू हीच तर गोलंदाजी करायची आहे आणि आता मात्र प्रोत्साहन देत असताना स्वतः शैलेश. खरं तर हीच अपेक्षा असेल या युवा स्टार गोलंदाजाकडून. 2 चेंडू मात्र
कुठेतरी भरकटलेल्या स्थितीत टाकल्यानंतर मात्र आता बाउन्स बॅक करतोय, कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून, तो म्हणजे संकेत. सुरेख गोलंदाजी, या गोलंदाजीसाठीच त्याच्यावरती धुरा वाहिलेली आहे आणि कुठेतरी ही गोलंदाजी त्याला करावी लागेल, कारण आता समीकरण थोडंसं चेंज होताना आपण पाहतोय. 8 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. निनाद काहीसा शांत आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक मात्र यशकडे राहणं गरजेचं असेल, ते म्हणजे गोंसे निवाचीवाडी या संघासाठी या मॅच मधली रंगत जर वाजवून ठेवायची असेल. सुरेख फटका डीप मिड विकेटच्या दिशेने, तिथे परत एकदा ओमकार सज्ज. एकाच धावेवर समाधान मात्र मानावे लागेल. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. ओमकार याच बॅटिंग आणि बॉलिंग होत राहते, परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंच गरजेचं असतं आणि खरोखर क्षेत्ररक्षणावर सुद्धा सामने फिरवू शकतं आणि ते परत एकदा दाखवत असताना ओमकार, कारण 2 ते 3 बॅटर काम करतात आपल्यासाठी, परंतु अख्खी टीम आपली मात्र क्षेत्ररक्षण करत असते आणि जर क्षेत्ररक्षण चांगले असेल तर मात्र टीम विजयी होऊ शकते. सुरेख फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने, तिथे सुरेख फिल्डिंग. एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागतं. यश याला स्ट्राईक जास्तीत जास्त ठेवायला पाहिजे, परंतु यशचं माणूस तसं दिसत नाही आणि षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 1 बाद आणि 22 धावा. आता मात्र गरज असेल ती म्हणजे 6 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल, ते म्हणजे गोंसे निवाचीवाडी या संघाला. आणि गोलंदाजी मार्कवर स्वतः एक्सपिरियन्स खेळाडू आणि स्टार खेळाडू खामगाव शैलेश या टीमचा येतोय सूरज गायकर, ज्यांनी 36 धावा कुठल्या होत्या आणि आता मात्र या निर्वाणीच्या आणि अखेरच्या षटकात गोलंदाजीचा भार आपल्या खांद्यावर घेऊन उभा ठाकलाय, तो म्हणजे सूरज गायकर. अष्टपैलू खेळाडूची भूमिका किती महत्वाची असते ते मात्र सिद्ध करत असताना अष्टपैलू खेळाडू टीमचं विजयाचं दार उघड करत असतं. 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता असेल, ते म्हणजे गोंसे निवाचीवाडी या संघाला. जो करिश्मा सूरजने केला होता आपल्या पहिल्या इनिंग मध्ये, तो मात्र करिश्मा आता यश याला सुद्धा करावं लागेल. दोघेही अष्टपैलू खेळाडू, दोघेही ओपनिंगला आलेले खेळाडू आपण पाहतोय. एक बाजूला असेल यश आणि त्याच्या समोर उभा ठाकलाय तो म्हणजे सूरज. 6 चेंडू 18 धावांचं समीकरण असेल. काहीसं दुसरं षटक शांत पद्धतीत गेल्यानंतर मात्र आता 3 मोठ्या फटक्यांची गरज असेल. त्यातील पहिला मोठा फटका नाही, चेंडू फक्त उंच गेला आणि परत एकदा झेल भूदान होतोय, तो म्हणजे सूरज कडून जीवदान मिळतंय. ते यश याला खरं तर सूरजकडनं अपेक्षा होती की हा झेल घेईल, परंतु त्याच्याकडून होत आहे मिस फिल्डिंग आणि अशा प्रकारे जीवदान मिळतंय ते यश याला. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 3 मोठे फटके मात्र या मॅचचं समीकरण बदलवू शकतात. 5 चेंडू आणि 17 धावा. रंगत तर वाढली आहे या मॅच मधील, परंतु मोठे फटके मारावे लागतील. सूरजचा मानस असेल आपली खेळी मात्र तो वाया जाऊ देणार नाही. प्रयत्न असेल जास्तीत जास्त बेंडिंग आहे, चांगला निर्धाव चेंडू टाकण्याची, परंतु गोंसे निवाचीवाडी 5 चेंडू 17 धावा जर करतायत तर मात्र दुसऱ्या फेरीत दाखल होतात. शॉर्ट आर्म जॅब मारायचा प्रयत्न होता चेंडू नो मॅन्स लँड मध्ये, तिथं सुरेख क्षेत्ररक्षण. एका धावेवर समाधान मानतोय तो म्हणजे गोंसे निवाचीवाडी हा संघ. यश आता मात्र आपल्या हातात सामन्याची सूत्र घेताना आपण पाहतोय. ज्या फलंदाजीसाठी तो आलाय, आता मात्र काहीतरी कमाल आपल्या संघासाठी करावी लागेल जर दुसऱ्या फेरीत दाखल व्हायचं असेल वाघजाई माता चषक 2025च्या या परवा सोहळ्यात. सूरज सुरेख फटका आणि याच्यासाठी स्ट्राईक घेतला होता. चेंडू जाईल सीमा रेषा पार. इट्स अ बिग षटकार आणि आता रंगत वाढली आहे सामन्यातली. 3 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता असेल. करिश्मा होणार का? तर हो, यश सांगतोय, छाती ठोकून सांगतोय की मी माझ्या गावासाठी आणि माझ्या टीम साठी खेळणार. यश पुन्हा एकदा सज्ज. सूरज पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. फिल्डर ओमकार तिथे सज्ज आणि चांगला जज केला होता, परंतु झेल होतोय भूदान. हा दुसरा चान्स मला असं वाटतं यशला मिळतंय एकाच षटकात सूरजचा, कारण पहिला जीवदान दिला होता तो सूरज याने आणि तदनंतर मात्र आला होता तो षटकार. आणि आता मात्र बेस्ट फिल्डर ओमकार मात्र कॅच सोडतोय, तो म्हणजे यश. याचा आता समीकरण बदललंय. समीकरण आहे 2 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. गोंसे निवाचीवाडी की खामगाव शैलेश,
कोण असेल दुसऱ्या फेरीत दाखल होणारा संघ? 2 चेंडूंचा हा सामना. पंच तटस्थ अपील करतो यश, परंतु पंच दाद देत नाहीत. खरं तर वाईटच्या नादात चेंडू सोडला होता आणि निर्धाव चेंडूची सांगता होते आणि आता फक्त या सामन्यात चमत्कारच गोंसे निवाची वाडी या संघाला विजयी करू शकतो. एक्सपिरियन्स आपला पणाला लावलाय तो सूरज याने आणि आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता असेल. काय रंगत होती या सामन्यात, परंतु कुठेतरी वाईटच्या नादात सोडलेला चेंडू महागात पडणार. सुरेख चेंडू, ब्लॉक होलचा मारा आणि निर्धाव चेंडू. अशा प्रकारे विजय संघ होतोय तो म्हणजे खामगाव शैलेश. वेल प्लेड, कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक गोंसे निवाची वाडी. खामगाव विकू यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले क्षेत्ररक्षणासाठी खेळाडू लवकरात लवकर पाठवायचे आहेत आणि पुरार संघाला विनंती करतो की त्यांनी आपले फलंदाज तयार ठेवायचे आहेत. पुढील 2 ते 5 मिनिटात पुढील सामना सुरू करणं गरजेचं आहे. पुढील होणाऱ्या सामन्याचं सामनावीर म्हणून हरीश ठसाळ याला मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यायचं आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो म्हणजे नन अदर दॅन अष्टपैलू खेळाडू